मी कोकणातून आल्यानंतर एक महत्वाची घोषणा करणार आहे. कसली घोषणा आप्पा? आजपर्यंत सगळ्या गृहसंकुलामध्ये यांना कांगारू म्हणून ओळखतात, पण आता मी यांची एक नवीन ओळख सांगणार आहे. नवी ओळख होय, म्हणजे तुम्ही दोघं आता विवाह बंधनात अडकून नवरा बायको होणार आहात हे कळायला नको का सगळ्यांना? खरं म्हणजे हे शुभ कार्य मी आजच करणार होतो, पण अचानक मला कोकणात जावं लागतंय. अहो पण घोषणा करायची काय गरज आहे? त्यांचं ते बघतील ना. नाही नाही, यांचं नातं एकदा स्पष्ट झालं की मग लोकांच्या मनात काही शंका उरणार नाही. मग इथून परत जाताना सुद्धा हे अगदी उजळ माथ्याने परत जातील. मी कोकणातून आल्यानंतर पहिल्याच दिवशी गृहसंकुलाची बैठक घेऊन त्यांना सांगणार आहे या दोघांबद्दल. आलोच मी. अरे बरं आठवलं, आप्पा जायच्या आधी त्यांच्या सह्या घ्यायच्या 2 कागदांवर. मी आलो हा. हो. आजी अगं, हे सगळं विचित्रच होत चाललंय. एक्झॅक्टली. आता आप्पा परत आले की सांगून टाकतील अबाउट मी अँड कॅडी. अँड व्हॉट? की खूप मोठी गडबड होणार आहे याच्यामुळे. ऍब्सोल्युटली इन्सेन. आय मीन काय चालू आहे हे? माझं तर डोकंच बधीर झालंय. पण हे कोकणातून परत यायच्या आत काहीतरी उपाय शोधला पाहिजे, एवढं नक्की. Nat, you can have this if you're too hungry. नाही म्हणजे ते असं नख वगैरे खाऊन तुझं काय पोट नाही भरणार. स्टॉप किडिंग. Then you stop taking that old fox seriously. तुला नाही माहिती त्या माणसाचं नेचर. So what? Who cares? काय करणार आहे तो? आणि why are you so worried about it? सांगून टाकेल तू अबाउट अस सगळ्या हाऊसिंग सोसायटी मध्ये. Who cares, Max? सांगू देत त्याला. आणि हाऊसिंग सोसायटीज काय अख्ख्या मुंबईला सांगू देत. आपल्याला काय फरक पडतो? स्टॉप ब्लॅबरिंग. Mac. Mac, तू अननेसेसरी काळजी करतोय. आय मीन त्या ओल्ड फॉक्सला काही सांगू देत ना. What difference does that make in our life? And who cares? I just don't give a damn about such people. मी माझं काम झालं की निघून जाणार. पण मी इथंच राहणार आहे. So what? तू किंवा मी कोणी सेलिब्रिटीज होत का? हॉलिवूड सुपरस्टार्स? नो. मग लोकांना आपल्या लाईफ मध्ये का इंटरेस्ट असेल? टेल मी. पण या सगळ्यामध्ये साई डिस्टर्ब होणार. Max, first of all, साईला तुझ्यात आणि माझ्यात काहीही नाहीये हे माहितीये, राईट? अँड सेकंडली, तो ओल्ड फॉक्स येईल तेव्हा येईल. तोवर माइट बी तो सगळं विसरलाही असेल. तू आतापासून काय काळजी करतोय? माझं मेन टेन्शन हिटलर नाहीये, साई. ती हर्ट होणार. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. तू जाऊन तिला म्हणाव ना. अँड लुक ॲट इट, किती छान अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तुला. आय मीन आता तो ओल्ड फॉक्स पण नाहीये. तू जाऊन तिला भेटू शकतोस. हा. स्टॉप ओव्हर थिंकिंग नाव अँड गो हॅव फन विथ अस. टेन्शन फ्री मस्त भेटा तू. युअर राईट. जस्ट गो अँड हॅव फन. मी आजच रात्री भेटतो तिला. Great. So now that's like a true Australian. ट्रू कॅंगर. Woohoo! Hey! आप्पांनी कादंबरी आणि नचिकेत बद्दल सगळ्यांना सांगितल्यावर सगळे त्या दोघांकडे त्याच नजरेने बघतील. आणि त्यात ती ऑस्ट्रेलियाहून आली आहे म्हणजे सगळ्यांना लगेच विश्वास बसेल. काय करावं ना काहीच कळत नाहीये. I must talk to Sai. After what has happened, she must be really upset.
कुठे ठेवला यांनी? आय डोंट हॅव एन ऑप्शन. आय हॅव टू टॉक टू हर. साई, pick up the phone. साई, मला बोलायचं आहे तुझ्याशी. I know your intention. That's why I want to talk to you. ओला झालाय तो. अगं 2 रुमाल पिळून काढलेस, आता पदर ते पुरत नाहीये तुला अश्रू पुसायला. आजी 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 काय, आता बादली आणू का भरायला? आजी मस्करी नको करूस का माझी. काय होणार आहे आमचं? तुमचं एकच होणार. काय? अगो वेडाबाई, लग्न. काल रात्री नचिकेतने मला इतके फोन केले होते आणि मी झोपले होते. आप्पा इथे आल्यावर ते सगळ्यांना सांगून टाकतील की कादंबरी आणि नचिकेतच एकमेकांशी लग्न करणार आहेत. अगं ते ब्रह्मदेव आहेत का की त्यांनी सांगितल्यावर सगळं झालंच पाहिजे? पण आजी, आप्पांनी पुढाकार घेऊन त्या दोघांचं लग्न लावून दिलं तर? कारण तसंही आप्पांना नचिकेतला इथून पाठवायची घाई झालीच आहे. त्यासाठी ना आप्पा काहीही करू शकतात. अगं तसं काही होणार नाही. आणि झालं तर? म्हणजे तुझा आपल्या आजीवर अजिबात विश्वास नाहीये ना? तसं नाही का आजी, पण मला भीती वाटते. आप्पा ना काहीही करू शकतात. ते काहीही करू शकतात ना, मग मी पण काहीही करू शकते. हा, रवा घेते भाजायला. अगं बाई, आई मगाशी बागेतून आणलेला कढीपत्ता कुठे ठेवलाय? देते देते, थांब. हा घ्या. कॅडीनी लाडवाची मोठी मागणी आणल्यापासून यांची नुसती धावपळ सुरू आहे. खायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग आता दुकानातून आलेत ना, तर म्हटलं आधी उपमा करून खायला देते. हो हो, दे दे दे. हा, मी काय मदत करू का? ते नको, आत्ता होईल 10 मिनिटात. हा. फक्त कांदे चिरायला घेतले ना की झालं. हा, कांदे मी देऊ का? मी काय गं बाळा, काय झालं? असं रडल्यासारखं का दिसतो चेहरा? अगं तिला सर्दी झाली अचानक. अगं बाई ईश्वरा, अचानक? अगं मग औषध घे ना काहीतरी सई. हो आई, घेते. आम्ही दोघी सुद्धा त्या कॅडीच्या मागणीबद्दलच बोलत होतो. हो ना, इतकी मोठी लाडवांची मागणी आणि इतक्या कमी काळात पुरवायची म्हणजे सगळ्यांचीच मदत लागेल नाही आपल्याला. काळजी करू नकोस, होईल. हो, होईल. अगं बाई ईश्वरा, यांनी पाणी मागितलं होतं आणि मी काय बोलत बसले. आत्ता नेऊन देते त्यांना आणि मग लगेच लागते उपमा करायला. कुणाला कसली काळजी तर कुणाला कसली काळजी. आला वाटतं कांगारूचा भ्रमणध्वनी. आजी तू त्याला कांगारू म्हणू नको. बरोबर, आता बसा बोलत. रान मोकळच आहे. कांगारू नाही म्हणत. बोला बावळ्याशी. हा बोल. अहो, त्या मागणीची आगाऊ रक्कम मागणार आहे मी. हो, तुम्ही अगदी निश्चिंत राहा आप्पा. हा, नाही असं. हो, ती येणार आहे ना ती. हो, येईल ना ती. मी विचारणार तिला. हो, काळजी करू नका. बरोबर. हा, ठेवू का? हो, ठेवतो. हा, काय तू? हा, दे आता. हो, घ्या सावकाश. आत्ता कसं बरं वाटलं. आणखीन देऊ का? नाही, नको. अगं, आप्पांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन घशाला नुसती कोरड पडली होती. चला. अरे, यांचा दूरध्वनी होता का? अगं हो,
ते आता नवीन मागणी आली आहे ना, त्याच्या आगाऊ रकमेबद्दल विचारत होते. आता गेलेत ना गावाला, मग राहायचं ना तिकडे आरामात. पण नाही, सगळं लक्ष इकडे. अगं आई, ते महत्वाचं विचारत होते. पण आता तू काय लहान बाळ आहेस का? इतकी वर्ष सांभाळतोयस ना सगळं, मग सोपं व तुझ्यावर. अगं, हे जे काही करतोय ते त्यांच्याच आशीर्वादामुळे ना. हो बाई, अगदी खरंय. आणि व्यवहारात कसं चोख असावं हे त्यांचं म्हणणं मला अगदी पटतं. हा, हो. हो, हा. त्यांचं तुला सगळंच पटतं. तू म्हणजे अगदी श्रावण बाळ ना त्यांचा. हो, म्हणजे काय आहेच, आणि मला त्याचा अभिमान आहे. हा, काय ग? पण काय रे, हं? ती कॅडी कधी येणार आहे? ती आली ना की तिला व्यवहाराबद्दल सगळं स्पष्ट विचारून घे, हा. म्हणजे त्यांचा जीव भांड्यात पडेल एकदाचा. अहो, हा? उपमा करून आणते तुमच्यासाठी, खाऊन घ्या. अगं कल्पना, थांब. ह्या नवीन मागणीमुळे ना माझी तहानभूक अगदी हरपली आहे बघ. अंगात असा उत्साह संचारलाय. हो हो, पाहते ना मी. आता बघ, ही मागणी पूर्ण झाल्यावर आप्पा माझी पाठ कशी थोपटतायत ते. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग काकू. अगं बाई कॅडी, अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुला. ये ये, बस. अगं पाणी घेतेस का? नो नो, इट्स ओके. इथूनच आले मी. अगं तुझ्याच मागणीबद्दल बोलत होतो आता आम्ही. ओ, अगं ते आप्पा विचारत होते त्या नवीन मागणीबद्दल, जी आगाऊ रक्कम मिळणार आहे ती केवढी आणि कधी मिळणार आहे? आगाऊ रक्कम व्हॉट? काय म्हणजे? अगं म्हणजे ते नाही का, ऍडव्हान्स पेमेंट. ओ, ॲडव्हान्स पेमेंट. बट काका, मला पण ॲडव्हान्स पेमेंटचं काही नाही माहिती आहे. बट वी कॅन डू वन थिंग. मी त्यांना आताच फोन करते आणि विचारते. हा, विचार. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. Hello, good morning. I had a query about the order actually. Yes, so advance payment मिळेल का? Okay, done. Yeah. Thank you so much. Bye. काका, ते advance payment नाही देत आणि त्यांना ऑर्डर पण उद्याच हवी आहे लगेच. आगाऊ रक्कम नाही म्हणतायत? अरे बापरे. But don't worry. ऑर्डर पूर्ण झाले की पूर्णच रक्कम मिळेल, राईट? बट स्टील तुम्हाला हवं असेल तर मी त्यांना भेटून विचारते रिगार्डिंग द आगाऊ रक्कम. बट देन मीनवाईल तुम्ही सगळं ऑर्डरची तयारी सुरू करा. ओके? हो, आम्ही सुरू करतोच. आता तू आहेस म्हटल्यावर काही काळजी करायचं कारण नाही. लाडू आम्ही पाठवतो. हा, चालेल. ग्रेट. सो आय विल गेट गोइंग. येते मी. बाय बाय. क्या बात है भाई. हा, आज एकदम जोरात दिसतोयस. भाई तू एक काम कर ना, एखादा टब किंवा बादली घे आणि अख्खी डिओची बाटली त्याच्यात पलटी कर, म्हणजे कसं सगळीकडे लागेल ना, कुठेच बाकी नाही राहणार. शट मजा आहे तुझी. कबाब में हड्डी आगे साजरा गावी काय गेला, तू आनंदात अख्खी डिओची बाटली खाली केलीस. आता वहिनीला भेटायला कधी पण जाऊ शकतो तू. हा, येस, द हिटलर इज नॉट हिअर, सो आय एम टेन्शन फ्री. तसाईशी मस्त गप्पा मारणार मी. नाहीतर काय, इथे इकडे असला ना सारखा आरडाओरडा सुरूच असतो त्याचा. असले तरी सांगणार कोणाला. एनिवे, हिटलर नाहीये, सो आय एम गोना स्पेंड क्वालिटी टाइम विथ माय साई. ते आता कर काय ते तू, पण तो परत आला ना की तुझं आणि कॅडीचं शट अप. व्हेन कॅडी टोल्ड मी टेन्शन घ्यायची काही गरज नाही म्हणून. ही कॅडी आत्ता आलीये. तू तर आधीपासून ओळखतोस ना हिटलरला. तू इकडे बाहेरच तुमच्या दोघांच्या लग्नाचा मांडव बांधेल, अख्ख्या सोसायटीला जेवायला बोलवेल आणि अर्धा लाडू वाटेल सगळ्यांना. शाप बघ भाई, आत्तापासूनच विचार कर. हा, चव महाराष्ट्राची पूर्ण अन्न अरे पूर्ण. सुप्रभात काका. अरे सुप्रभात. अरे नचिकेत, तू कसं काय इकडे? काय कोणाला शोधतोय? देवकी कुठे आहे? जरा काम होतं तिच्याकडे. अरे ती जरा बाहेर गेली रे.
तू काय असा उभा चल आपण बसून गप्पा मारू. बसायला नको, मी थोडं घाईत आहे, काम आहे थोडं. अरे काम होत राहतील रे, बस बस. अरे हो, हा बरं झाला आलास ते. हा हा लाडू बघ कसा झालाय तो, खाऊन खाऊन सांग मला. नाही आता नको, भूक नाही मला. हा? भूक नाही? अरे एवढूसा लाडू खायला कितीशी मोठी भूक लागते. खा खा खा. अरे खाऊन सांग तर मला कसा झालाय ते. खूप छान झालाय, टेस्टी एकदम. येतो मी. अरे लाडू खाल्लास एवढा, हा? गप्पा नाही मारणार का? एवढा वेळ मिळालाय निवांत गप्पा मारू शांत बसून. अरे नचिकेत, तुझी ती कॅडी आहे ना, तिच्या त्या मोठ्या मागणीमुळे ना आमच्या व्यवसायाला फार मोठा उभार मिळाला. आता या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात तर ना मालाला जास्त खपच नव्हता. बाहेरची परिस्थिती, दुसरं काय. नाही बरोबर आहे. हा तुला सांगतो, या मोठ्या मागणीमुळे आमच्या दुकानात सुद्धा उत्साह वाढला एकदम. हो आय कॅन अंडरस्टँड. अरे मी सुद्धा एकदम खुश आहे रे, खुश आहे. पण तुला खरं सांगू, सद्य परिस्थितीत ना मजुरांचा मोठा प्रश्नच निर्माण झाला होता. काय काय द्राविडी प्राणायाम करायला लागला ही मागणी पूर्ण करून देताना, तुला कल्पना नाहीये माहितीये. पण जुनी माणसंच कामाला आली. कुठलाही मजूर आमच्यापर्यंत यायलाच तयार नव्हता. शेवटी जिकडे तिकडे जाऊन जाऊन लाडू करून घेतले. काका आता तुम्ही एकदम एक्सपर्ट झाले लाडू करून घेण्यामध्ये. अरे हो रे, आप्पांनाही मला सांगता येईल ना हे सगळं मी एकट्याने केलं म्हणून. आणि या आनंद प्रत्यर्थ आणखीन एक लाडू खा. नाही नाही नाही, अरे तो वेगळा, हा तसाच झालाय का बघ. नाही नाही, खा खा. खा खा, लाडूच खात राहा तू नचिकेत. अरे इथे काय घडतंय ते कळतंय का तुला? काय हो, तुला ना काहीच वाटत नाहीये. उलट सगळी मजाच सुरू आहे असंच वाटतंय तुला नचिकेत. कुठल्याही गोष्टीचे काहीही परिणाम होऊ शकतात याचा काही विचारच नाहीये ना आपल्याला. तुझ्या डोक्यात आणि तोंडात नुसते लाडू भरलेत आणि तू लाडूच खा, दुसरं काही करूच नकोस. अरे बोल ना काहीतरी, बोलत का नाहीये? तू पीसफुली ऐकून घेते का माझं? नाही, काही ऐकून घेणार नाहीये मी तुझं. नको बोलूस तू माझ्याशी. अरे आता तर तू बोलली बोल म्हणून. ऐक ना माझं, ऐक ना. ए क्युटी पाय, ऐक ना. क्युटी पाय करू नकोस ना नचिकेत. आप्पा जे सांगून गेलेत ना त्याचं फक्त दडपण मला चाललंय. तुला तसं काहीच वाटत नाहीये ना. तू नको बोलूस माझ्याशी, तू फक्त लाडू खा. अजून एक देऊ लाडू? सही, इट्स नॉट लाईक दॅट. टेन्शन मला पण आलंय, दॅट्स व्हाय आय केम हिअर टू मीट यू. पण आता काकांनी लाडू खायला दिला मला. फुटबॉल प्लेयर्स गोल करतात तसं त्यांनी लाडू माझ्या तोंडात टाकलं, तोंड गोल केलं माझं. तू ना नको बोलूस माझ्याशी. हे सगळं घडतंय ना ते तुला खूप आवडतंय बहुतेक. आर यू क्रेझी? असं काही नाहीये सही. ओ गॉड. त्या मुलीवर माझं प्रेम आहे. शी इज अँग्री एट मी and her cheeks are red like a rose. God, please do something. तिचा राग गेला पाहिजे पण हे cheeks हे असेच राहिले पाहिजेत. I love it. Thank God असली. Now do you believe me की याच्यामध्ये माझं काही नाहीये? इनफॅक्ट देवकीने कॅडीचं नाव घेऊन सगळी गडबड करून टाकली. नचिकेत, आजीला काही बोलू नकोस हा. आप्पांना आपल्याबद्दल कळलं असतं ना तर आज तू इथे नसतास, ऑस्ट्रेलियात असतास तुझ्या. उलट आजीने आपल्याला वाचवलंय. Yeah, I know that. ते पण बरोबर आहे. I get it. नचिकेत, परिस्थितीच अशी आहे ना रे की आपल्याला खोट्यावर खोटं बोलावं लागतंय. खरं म्हणजे चूक कोणाचीच नाहीये रे. I know, सई. I know. नचिकेत, आपलं प्रेम यशस्वी होईल ना रे? नाही